आपण एका क्षणासाठी कल्पना करूया एका अशा व्यक्तीची जिने नुकताच कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला आहे. हजारो सामान्य आणि गरीब लोकांची फसवणूक केली आहे. आणि आजकाल अशा बातम्या आपण रोजच बघतो. बरोबर. अनेकांच्या आयुष्यभराची कष्टाची कमाई या एका व्यक्तीच्या लालसेपायी बुडाली आहे. पण बघा, खरी गोम इथेच आहे. त्याच दिवशी संध्याकाळी तीच व्यक्ती एका अत्यंत प्रसिद्ध आणि गजबजलेल्या मंदिरात जाते. आणि चेहऱ्यावर अगदी सात्विक भाव असतो. अगदी तसंच. चेहऱ्यावर अत्यंत विनम्र भाव आणते, हात जोडते आणि अत्यंत अभिमानाने देवाला सोन्याचा मुकुट किंवा लाखो रुपयांची देणगी अर्पण करताना दिसते. अरे बापरे! आणि आजूबाजूचे लोक त्या भक्तीचे गोडवे गात असतात. हो ना. आजच्या या सखोल चर्चेत आपण अशाच एका विदारक आणि दुटप्पी वास्तवाचं विश्लेषण करणार आहोत. आज आपल्याकडे काही अत्यंत रंजक आणि गंभीर स्रोत आहेत, ज्यामध्ये धार्मिक मानसशास्त्रावरील काही अलीकडील शोधनिबंध आहेत. नक्कीच. आणि आर्थिक गुन्हेगारी तसंच धार्मिक देणग्यांचा संबंध स्पष्ट करणारे समाजशास्त्रीय अहवाल देखील आहेत. शिवाय आपल्या संत साहित्यातील तत्वज्ञानाचे सखोल संदर्भ आहेत. आपला मुख्य उद्देश हा शोधून काढणे आहे की मानवी मन स्वतःच्या अनैतिक वागणुकीचे समर्थन कसे करते आणि खऱ्या नैतिकतेऐवजी धर्माचा केवळ एक ढाल म्हणून कसा वापर करते. हा खरोखरच एक असा विषय आहे जो समाज म्हणून आपल्याला अस्वस्थ करायला हवा. अगदी खरंय. आपण जी उदाहरणे आणि जे स्रोत आज अभ्यासणार आहोत ते स्पष्ट करतात की हा केवळ एका व्यक्तीचा किंवा एका गटाचा प्रश्न उरलेला नाही. हा एक असा दुटप्पीपणा आहे ज्याने आपल्या संपूर्ण व्यवस्थेला पोखरून काढलंय. म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि नैतिक व्यवस्थेला सुद्धा. हो. एकीकडे अत्यंत अनैतिक निष्ठुर कृत्य करायची आणि दुसरीकडे धर्माचा, भक्तीचा अत्यंत आकर्षक बुरखा पांघरायचा. या मानसिकतेचा अभ्यास करताना मानसशास्त्रीय संशोधन असं दर्शवतं की माणसाला स्वतःच्याच नजरेत वाईट ठरण्याची प्रचंड भीती वाटत असते. म्हणजे आत कुठेतरी अपराधीपणा असतोच. बरोबर. त्यामुळे दिवसभर केलेल्या पापांची तीव्रता संध्याकाळी देवाच्या चरणी थोडे पैसे अर्पण केल्याने कमी होते, असा एक सोयीस्कर समज समाजाने निर्माण केला आहे. ठीक आहे, आपण हे जरा सविस्तर समजून घेऊया. या मानसिकतेकडे आणि या मानसशास्त्रीय अहवालांकडे पाहताना मला इथे एक साधं पण अतिशय भयंकर रूपक आठवतं. कोणतं रूपक? लोक या देणक्यांचा आणि नवसांचा वापर एखाद्या डिटर्जंटसारखा तर करत नाहीत ना? म्हणजे पापांना धुवून काढण्यासाठी. हो ना. म्हणजे आपण जसे कपड्यांवरचे डाग काढण्यासाठी महागडे वॉशिंग पावडर वापरतो, तसाच काळा पैसा किंवा दिवसभर इतरांचं नुकसान करून कमावलेली ती सगळी पापे धुवून काढण्यासाठी हे देणगी नावाचा डिटर्जंट वापरायचं. हे अगदी अचूक आहे. जणू काही वॉशिंग मशीनमध्ये मळके, डाग लागलेले कपडे टाकले आणि ते स्वच्छ होऊन बाहेर आले, तसाच हा स्वतःच्या आत्म्याला एका झटक्यात स्वच्छ करण्याचा प्रकार वाटतो. हे डिटर्जंटचे रूपक अतिशय चपखल आहे. मानसशास्त्रात याला मॉरल लायसन्सिंग किंवा नैतिक परवाना असं म्हणतात. आपले स्रोत या प्रक्रियेचे अतिशय सुंदर विश्लेषण करतात. म्हणजे स्वतःला एक परवाना देणं. अगदी. जेव्हा एखादी व्यक्ती एखादं अनैतिक कृत्य करते तेव्हा तिच्या मनात संज्ञानात्मक विसंवाद निर्माण होतो. कॉग्निटिव्ह डिसोनन्स काय म्हणतो आपण त्याला. म्हणजे स्वतःच्याच विचारांमध्ये संघर्ष. हो. म्हणजे मी एक चांगला माणूस आहे ही स्वतःबद्दलची प्रतिमा आणि मी आत्ताच एक अत्यंत वाईट कृत्य केले आहे हे वास्तव, या दोन्हीमध्ये संघर्ष सुरू होतो. आणि तो संघर्ष अत्यंत वेदनादायी असणार. नक्कीच. मग मेंदू काय करतो? तो एक सोपा मार्ग शोधतो. तो व्यक्तीला सांगतो की तू मंदिरात जाऊन मोठी देणगी दिलीस म्हणजे तू मुळात खूप धार्मिक आणि चांगला माणूस आहेस. अरे बापरे, हा तर स्वतःलाच दिलेला एक मोठा धोका आहे. बरोबर. हे मुळात भक्तीचं लक्षण अजिबात नाही. ही थेट देवाला दिलेली लाच आहे. आपण त्याला इंग्रजीत द डिवाइन ब्राइब म्हणू शकतो. देवाला दिलेली लाच, हे शब्दच खूप अंगावर येणारे आहेत. हो ना. एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्याला जशी पैशांची लाच देऊन स्वतःची बेकायदेशीर कामे कायदेशीर करून घेतली जातात, अगदी त्याचप्रमाणे देवाच्या दरबारात थोडे पैसे दिले की देव आपले सर्व अपराध पोटात घालेल, असा हा गैरसमज आहे. देवाला दिलेली लाच हा शब्दप्रयोगच मुळात भयानक आहे. याचाच अर्थ माणूस ईश्वरासोबत एक प्रकारचा व्यावसायिक सौदा करत आहे. अगदी थेट व्यापार सुरू आहे. पण मला इथे एक वेगळा विचार मांडावासा वाटतो. अनेकदा असा युक्तिवाद केला जातो आणि काही समाजशास्त्रीय निरीक्षणांमध्येही हे दिसून येतं की तो पैसा कुठूनही आला असला तरी शेवटी तो मंदिराच्या माध्यमातून समाजकार्यासाठी वापरला जातो ना. गरिबांच्या अन्नदानासाठी वगैरे. हो, किंवा रुग्णालये चालवण्यासाठी.
मग त्याचा अंतिम परिणाम जर चांगला असेल तर त्या पैशाचा स्रोत अनैतिक असण्याने खरोखरच काही फरक पडतो का असा युक्तिवाद अनेक लोक करतात. इथे सर्वात महत्वाची आणि रंजक गोष्ट ही आहे की हा युक्तिवाद वरवर पाहता खूप तार्किक वाटतो. बरोबर, ऐकायला छान वाटतं. पण तो अत्यंत फसव्या आणि सोयीस्कर विचारांवर आधारलेला आहे. जर आपण नीतिमत्तेच्या तत्वज्ञानाचा आधार घेतला तर लक्षात येतं की उद्दिष्ट आणि साधन हे दोन्ही पवित्र असावे लागतात. म्हणजे मार्ग आणि ध्येय दोन्ही योग्य हवेत. अगदी. जर बीजाचा विषारी असेल तर त्यातून येणारं फळ अमृत कसं असू शकेल? जेव्हा समाज अशा अनैतिक पैशातून उभ्या राहिलेल्या देणग्यांचा स्वीकार करून त्या गुन्हेगारांचा सन्मान करू लागतो तेव्हा समाजात एक अत्यंत घातक संदेश जातो. की तुम्ही काहीही करा, फक्त देणगी द्या. हो, तो संदेश असा असतो की तुम्ही वाटेल तसा भ्रष्टाचार करा, लोकांचे बळी घ्या, पण त्यातील काही वाटा जर तुम्ही धर्माच्या नावाने वाटलात तर समाज तुम्हाला डोक्यावर घेईल. यातून समाजकार्य कमी आणि गुन्हेगारीचं उदात्तीकरण जास्त होतंय. नक्कीच. आपण माणसांमधले जे आर्थिक व्यवहार आहेत ते थेट ईश्वराच्या पातळीवर नेऊन ठेवले आहेत. आजचा धर्म हा एक बाजार झाला आहे. मी तुला इतके पैसे देतो, त्या बदल्यात तू माझं हे पाप माफ कर. इवन माझे हे कंत्राट मला मिळू दे, मी तुला सोन्याचा मुकुट चढवेन. हो ना. हा देवाशी चाललेला उघड व्यापार नाही तर दुसरा काय आहे? हे ऐकून मला इतिहासातील एका घटनेची आठवण येत आहे. आपण स्रोतांमध्ये युरोपच्या मध्ययुगीन इतिहासातील पापक्षालन पत्रांचा उल्लेख पाहिला होता. इंडल्जन्सेस. बरोबर. त्या काळात चर्चने अधिकृतपणे अशी पत्र विकायला सुरुवात केली होती, जी विकत घेतल्यावर माणसाची पापे माफ होतील असे मानले जायचे. तो एक अधिकृत व्यवसायच होता. हो. आणि आज आपण जे पाहतोय ते आधुनिक काळातील पापक्षालन पत्रच तर नाहीत ना? आणि हाच तर मुख्य आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. माणसाचा अहंकार इतका मोठा झालाय की त्याला वाटतं तो आपल्या संपत्तीने देवालाही विकत घेऊ शकतो. अगदी. जर एखादी व्यक्ती कोणाचे तरी घर बळकावून, गरिबांचं रक्त शोषून काळा पैसा गोळा करत असेल आणि तोच पैसा देवाला अर्पण करत असेल तर तो देवाचा सन्मान कसा असू शकतो? हा तर देवाचा थेट अपमान आहे. 100% अपमान आहे. म्हणजे ही गोष्ट अगदी अशी झाली की एखाद्याने मोठी दरोडेखोरी करावी आणि शिक्षा टाळण्यासाठी त्याच चोरीच्या पैशांतील काही वाटा स्वतः न्यायाधीशाला लाच म्हणून देण्याचा प्रयत्न करावा. हा न्यायाधीशाचा सन्मान आहे की अपमान? अत्यंत अचूक आणि भेदक उदाहरण आहे हे. न्यायाधीशाला चोरीच्या पैशांची लाच देण्याचा प्रयत्न करणे म्हणजे न्यायव्यवस्थेची क्रूर चेष्टाच आहे. हो ना. त्याचप्रमाणे अप्रामाणिक आणि अनैतिक मार्गाने मिळवलेली संपत्ती जेव्हा अत्यंत अभिमानाने ईश्वराच्या चरणी ठेवली जाते तेव्हा ती ईश्वराच्या न्यायाची चेष्टाच असते. अगदी बरोबर. जर आपण जरा तार्किक विचार केला तर ज्या असीम शक्तीने हे संपूर्ण जग निर्माण केले, हे अफाट ब्रह्मांड घडवले, ज्याने जमिनीखालील सोने आणि हिऱ्यांच्या खाणी निर्माण केल्या, त्याला खरोखरच या कागदी नोटाची काहीही गरज आहे का? मुळीच नाही. देवाला याची काय गरज? देवाला तुमचे सोने, नाणे किंवा तुमच्या पैशांच्या बंडलांची अजिबात गरज नसते. त्याला फक्त एक शुद्ध मन आणि प्रामाणिक हेतू हवा असतो. पण हा भक्तीचा बाजार मांडणाऱ्या लोकांकडे नेमक्या याच गोष्टींची सर्वात मोठी कमतरता असते. प्रामाणिकपणाचीच कमतरता असते तिथे. पण मग इथे एक मोठा आणि मूलभूत प्रश्न निर्माण होतो, जो आपल्या स्रोतांमधील तत्वज्ञानाच्या भागाशी जोडलेला आहे. कोणता प्रश्न? जर देवाला पैशांची गरज नाही, तो अशा लाचेला भुलत नाही आणि या देणग्यांनी पाप धुतले जात नाही, तर मग कर्माच्या सिद्धांताचा काय होतं? थेओरी ऑफ कर्मा. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण आपल्याकडे अनेक लोकांचा असा ठाम गैरसमज असतो की समजा एखादे मोठे पाप झाले आहे तर गंगेत जाऊन स्नान केले किंवा एखाद्या मोठ्या मंदिरात जाऊन महापूजा घातली की कर्माचे फळ पुसले जाते. जणू काही एक रिसेट बटन दाबता येतं. हो ना. याच अंधश्रद्धेमुळेच तर हा देणग्यांचा आणि नवसांचा महापूर येतो ना. जर आपण हे मोठ्या संदर्भात पाहिलं तर लक्षात येईल की कर्म हा केवळ एक धार्मिक शब्द नसून तो निसर्गाचा एक अत्यंत कठोर, तटस्थ आणि अचूक नियम आहे. तो काही बदलता येत नाही. मुळीच नाही. तो कुठल्याही देणगीने, पूजेने किंवा लाचेने वळवता येत नाही. तो भौतिकशास्त्रातील न्यूटनच्या 3ऱ्या नियमासारखा आहे. प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असतेच. म्हणजे तुम्ही जे पेराल तेच उगवेल. अगदी. निसर्गाचा नियम जसा सर्वांसाठी समान चालतो, अग्नी जसा श्रीमंताचाही हात जाळतो आणि गरीबाचाही, तसाच कर्माचा नियमही आहे. त्यात कोणताही भेदभाव नसतो. हो. जर एखाद्याने स्वतःच्या फायद्यासाठी कोणाचे मन दुखावले असेल, कोणाचा हक्क मारला असेल किंवा कोणाची फसवणूक करून त्यांच्या डोळ्यात पाणी आणले असेल, तर जगातील कोणतीही देणगी त्या व्यक्तीला त्या पापाच्या फळापासून वाचू शकत नाही.
निसर्गाच्या न्यायालयात कोणतीही सेटलमेंट होत नाही. अजिबात नाही. कर्माचा हिशोब हा पैशांनी चुकता करता येत नाही. माणूस जे पेरतो तेच त्याला कापावं लागते, मग त्याने कितीही देणग्या का दिलेल्या असतेनात. हे ऐकताना मला मगाशी आपण जे संज्ञानात्मक विसंवादाचं मानसशास्त्र चर्चा करत होतो त्याचा एक वेगळा पैलू जाणवतोय. कसं काय? आपण ह्या धार्मिक देणग्यांना एका खोट्या भुलीसारखा पाहू शकतो का? फॉल्स एनेस्थेसिया. म्हणजे जेव्हा एखाद्या रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी भूल दिली जाते तेव्हा आजार बरा होत नाही. फक्त वेदना जाणवत नाही. बरोबर. फक्त मेंदूपर्यंत जाणाऱ्या वेदनेच्या संवेदना तात्पुरत्या तुटतात. अगदी तसेच आतून अपराधीपणाची जाणीव टोचत असते, स्वतःच्या कृत्याची लाज वाटत असते, तो मानसिक त्रास सहन होत नाही, म्हणून देणगीची आणि कर्मकांडांची भूल घ्यायची. जेणेकरून तात्पुरतं बरं वाटेल, आपण चांगले आहोत असा भास निर्माण होईल. हो ना. हे अगदी तंतोतंत तसेच घडते. ही खोटी भूल खूप भयंकर आहे. कारण भूल दिल्यावर आजाराची वेदना केवळ तात्पुरती थांबते, पण तो आजार बरा करण्यासाठी प्रत्यक्ष उपचार करावे लागतात. तो आजार आतल्या आत शरीराला पोखरत असतो. अगदी. कर्माच्या बाबतीत हा उपचार म्हणजे काय? तर तो उपचार म्हणजे खरा पश्चाताप, स्वतःमध्ये बदल करणे आणि शक्य असल्यास ज्याचे वाईट केले आहे त्याची क्षमा मागून नुकसान भरपाई करणे. पण हे खूप अवघड आहे माणसासाठी. हो, मानवी मानसशास्त्र सांगते की खरा पश्चाताप करणे हे खूप कठीण असते. त्यासाठी स्वतःचा अहंकार पूर्णपणे नष्ट करावा लागतो. आणि अहंकार सोडणं सोपं नाहीये. स्वतःची चूक मान्य करणे आणि ती सुधारणे ही एक अत्यंत वेदनादायी प्रक्रिया असते. त्यामुळे बहुतांश लोक तो कठीण मार्ग न निवडता चेकबुक काढतात, देणगीचा सोपा मार्ग निवडतात आणि स्वतःलाच फसवतात. हे खरंच दुर्दैवी आहे. ज्याचे नुकसान झाले आहे, ज्याच्यावर अन्याय झाला आहे, त्याच्या डोळ्यातील अश्रूंची किंमत मंदिराच्या दानपेटीत पैसे टाकून कधीच चुकवता येत नाही. त्यांना वाटते की त्यांनी देवाचे ऋण फेडले, पण प्रत्यक्षात त्यांनी स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला गुंगीचे औषध दिलेले असते. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? हा प्रश्न आता अधिकच गडद होतो. जर आपली कर्म कोणत्याही कर्मकांडांनी पुसले जात नाही, जर देणग्या देऊन पापाचे परिमार्जन होत नाही आणि जर हा सगळा देखावा केवळ स्वतःला दिलेली एक मानसिक भूल आहे, तर मग आपल्या या स्रोतांनुसार खरी भक्ती म्हणजे नक्की काय? हा कळीचा प्रश्न आहे. जर सोन्याचे कलश चढवणे, गंगेत स्नान करणे आणि लाखो रुपयांच्या देणग्या देणे ही भक्ती नाहीये, तर खऱ्या भक्तीची व्याख्या कशी करायची? आपण संत साहित्याच्या स्रोतांचा जो संदर्भ घेणार होतो तो इथे अत्यंत महत्त्वाचा ठरतो. नक्कीच. या अत्यंत कळीच्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आपल्या संत परंपरेत, विशेषतः संत कबीर आणि संत तुकाराम यांच्या शिकवणीत अत्यंत स्पष्टपणे मिळते. त्यांनी तर यावर खूप रोखठोक भाष्य केलं आहे. हो, या संतांनी शेकडो वर्षांपूर्वीच समाजातील या दांभिकतेवर कोरडे ओढले होते. त्यांनी नेहमीच हेच सांगितले आहे की जोपर्यंत माणसाच्या मनात प्रामाणिकपणा नाही, इतरांबद्दल करुणा नाही, तोपर्यंत केवळ ओठ पुटपुटून केलेली प्रार्थना पूर्णपणे व्यर्थ आहे. म्हणजे बाह्य देखावा काहीच कामाचा नाही. मुळीच नाही. तुमचं अंतःकरण जर मलिन असेल तर या बाह्यशुद्धीला आणि कर्मकांडांना कवडीचाही अर्थ उरत नाही. कबीरांनी तर स्पष्टच विचारले आहे की मन न रंगावे, रंगावे जोगी कपडा. म्हणजे मन स्वच्छ नाही, पण कपडे मात्र भगवे घातलेत. बरोबर. जर मन साफ नसेल तर केवळ भगवे कपडे घालून किंवा शरीर धुवून काय फायदा? भक्ती म्हणजे केवळ कपाळावर मोठा टिळा लावणे, गळ्यात माळा घालणे किंवा पोकळ कर्मकांड करत राहणे नाही. हे सर्व केवळ बाह्य देखावे आहेत, जे अनेकदा स्वतःचा खोटेपणा लपवण्यासाठी वापरले जातात. खरी भक्ती ही मंदिराच्या गाभाऱ्यात नाही तर माणसाच्या दैनंदिन आचरणात असते. पण मला इथे थोडं थांबावंसं वाटतं. हे सर्व तत्वज्ञान ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं, म्हणजे आयडियलिस्टिक. प्रॅक्टिकल नाही वाटत. हो, प्रॅक्टिकल जगात सामान्य माणसाला राग येतो, त्याच्याकडून चुका होतात, तो स्वार्थी वागतो, मानवी स्वभावच मुळात सदोष आहे. अशा वेळी मंदिरात जाऊन थोडी शांती मिळवणे आणि देणगी देणे हा एक सोपा आणि व्यावहारिक मार्ग वाटतो ना? वाटतो, नक्कीच वाटतो. मग संत तुकाराम आणि संत कबीर जे सांगत आहेत ती पातळी गाठणं सामान्य माणसासाठी शक्य तरी आहे का? हा खूप चांगला आणि व्यावहारिक प्रश्न आहे, पण इथेच आपण गल्लत करतो. संत तुकाराम किंवा संत कबीर हे सामान्य माणसाला हिमालयात जाऊन तपश्चर्या करायला सांगत नाहीत. मग ते नक्की काय सांगत आहेत? ते अत्यंत व्यावहारिक आणि प्रॅक्टिकल भक्तीचीच व्याख्या करत आहेत. संत तुकारामांचा तो प्रसिद्ध अभंग आपल्याला हेच तर सांगतो, जे का रंजिले गांजिले त्यासी म्हणे जो आपुले,
तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. म्हणजे माणसातच देव बघणे. अगदी. हा संदेश स्पष्ट करतो की देव हा माणसांमध्ये, त्यांच्याप्रती असलेल्या आपल्या सहानुभूतीमध्ये आणि करुणेमध्ये वसलेला आहे. खरी भक्ती म्हणजे काहीतरी अचाट करणे नाही. म्हणजे सामान्य जीवन जगतानाही भक्ती करता येते. हो, खरी भक्ती म्हणजे दुसऱ्याच्या वेदनेत सहभागी होणे, कोणावरही अन्याय न करणे आणि कोणाचेही हक्क न हिरावून घेणे. हे तर खरंच खूप सोपं आणि रोजच्या जगण्यातील आहे. बरोबर. जर एखादा माणूस प्रामाणिकपणे आपले काम करत असेल, आपल्या ग्राहकांना किंवा कर्मचाऱ्यांना न फसवता व्यापार करत असेल आणि गरजूंना मदत करत असेल, तर तो कधीही मंदिरात गेला नाही तरी चालेल. त्याचं ते नैतिक जीवनच त्याची खरी भक्ती आहे. अगदी. दगडाच्या मूर्तीसमोर सोन्याचा ढीग लावण्यापेक्षा एखाद्या भुकेल्या माणसाला सन्मानाने अन्न देणे किंवा एखाद्या शोषित व्यक्तीला न्याय मिळवून देणे ही ईश्वराची अधिक मोठी आणि खरी पूजा आहे. हे खूपच सुंदर आहे. दुसऱ्याला रडवून देवाला हसवता येत नाही, हा एक अतिशय साधा नियम आहे, जो पाळणे अजिबात कठीण नाही, फक्त त्यासाठी प्रामाणिकपणा लागतो. खरंच, ही संपूर्ण चर्चा ऐकताना आणि या सर्व स्रोतांचे विश्लेषण करताना अनेक गोष्टींचा नव्याने वेध घेण्याची गरज जाणवते. हो ना. समाजाने जो धर्माचा आणि भक्तीचा एक अतिशय सोयीस्कर देखावा उभा केला आहे, त्याचं सत्यरूप किती विदारक आणि स्वार्थी आहे हे स्पष्ट होतं. आणि तेच तर आपण आज उलगडून पाहिलं. मॉरल लायसन्सिंगच्या नावाखाली आपण जो अनैतिकतेचा व्यापार मांडला आहे, तो अत्यंत भयानक आहे. आता वेळ आली आहे या सगळ्याचा अर्क काढून एक अत्यंत कठोर आत्मपरीक्षण करण्याची. आपण स्वतःला जे फसवतोय ते आता थांबायला हवं. यावरून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आपण हे सर्व धार्मिक खटाटोप नेमका कोणासाठी करत आहोत? समाजाला दाखवण्यासाठी की स्वतःच्या समाधानासाठी? कारण देवाला फसवणं तर पूर्णपणे अशक्य आहे. हो, देव कुठेही बाहेर नाहीये. तो आकाशात ढगांवर बसून आपला हिशोब ठेवणारा एखादा अकाउंटंट नाहीये. तो आपल्याच आत, आपल्या सदसद विवेकबुद्धीच्या रूपाने बसून सर्व काही पाहत आहे. माणसाचा कॉन्शन्स सर्व जाणतो. अगदी. आपल्या मनातला प्रत्येक विचार, आपला प्रत्येक छुपा हेतू त्याला माहितीये. माणूस जगाला मूर्ख बनवू शकतो, पण त्या आतल्या आवाजाला नाही. नक्कीच नाही. त्यामुळे पापावर पांघरून घालण्यासाठी मांडलेला हा भक्तीचा बाजार आता पूर्णपणे थांबवण्याची वेळ आलीय. ही खोटी भूल घेण्याऐवजी सत्याचा सामना करण्याची वेळ आलीय. आणि म्हणूनच या सखोल चर्चेच्या शेवटी एक असा प्रसंग उभा करावासा वाटतो, ज्यावर प्रत्येकाने अगदी शांतपणे विचार करायला हवा. कोणता प्रसंग? पुढच्या वेळी जेव्हा मंदिरात जाऊन त्या दानपेटीत पैसे टाकले जातील, तेव्हा एका सेकंदासाठी थांबा. तो हात पेटीजवळच रोखून धरा आणि स्वतःच्या आत डोकावून अगदी प्रामाणिकपणे स्वतःला विचारा, हे जे पैसे मी इथे देत आहे, ते खरोखरच देवावरील निस्सीम प्रेमापोटी, श्रद्धेपोटी दिले जात आहेत, की स्वतःचेच एखादे पाप, एखादा अपराध किंवा मनातील तो अपराध गंड लपवण्यासाठी मी ही कृती करत आहे? ज्या मालकाने हे अथांग आणि अमर्याद जग निर्माण केले आहे, ज्याच्या सत्तेवर हे संपूर्ण ब्रह्मांड चालते, त्याला आपण आपल्या चिल्लर पैशांनी आणि संपत्तीच्या तुकड्यांनी विकत घेण्याचा प्रयत्न करत आहोत, की केवळ स्वतःच्या अपराधी, अस्वस्थ मनाला शांत करण्यासाठी आपण ही किंमत मोजत आहोत?